नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे एक आठवण. स्मिता, लॉकरच्या चाव्या कुठे आहेत? भावेशने कठोर स्वरात विचारलं. स्मिता म्हणाली, आज अचानक तुम्हाला लॉकरच्या चाव्यांची काय गरज पडली? तो तुमचा विषय नाही, चाव्या द्या. आज सकाळी सकाळी अशा रागाने बोलण्याचं कारण? कारण तू उत्तम प्रकारे जाणतेस स्मिता, मी घरातील छोट्या छोट्या गोष्टीत अजिबात ढवळाढवळ करीत नाही कधी. पण ज्या गोष्टीसाठी मी मनाई केली असेल त्याचं उल्लंघन मी सहन नाही करत, हे तुला माहीत आहे. तरीही तू. पण त्यात असं काय आकाश कोसळलं की तुम्ही तुमच्या पत्नीशी असं वागतायत? स्मिता म्हणाली. स्मिता, एखाद्या माणसाचा इतिहास न जाणता कोणताही निर्णय घेऊ नये. तुला माझ्या आईबद्दल काय माहीत आहे? माझी आई स्वर्गवासी झाल्यानंतर मी तिच्या पितळ्याच्या थाळीत, वाटीत आणि चमच्यातून जेवायचो. ते तुला आवडत नव्हतं. तू वारंवार म्हणायचीस की ती कचऱ्यात देऊन टाका. तुझ्या दृष्टिकोनात त्या फक्त जुन्या थाळ्या आणि वाट्या होत्या. मी तुला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तू या भांड्यांबद्दल कोणताही निर्णय घेऊ नकोस. तरीही तू ती थाळी, वाटी आणि चमचा कचरा विक्रेत्याला विकल्यास. जर तुला माझ्या आईची थाळी आवडत नसेल तर तिच्या जुन्या दागिन्यांवरही तुझा काहीही हक्क नाही. चाव्या दे. ते दागिने मी कुठल्या तरी गरिबाला दान करू इच्छितो. स्मिता फक्त बघतच राहिली. तेवढ्यात आतून मुलगा श्याम आला. पप्पा, तुम्ही इतके रागवलेले कधीच दिसत नाही. आज काय झालं? मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो, तुझ्या आजी आणि माझ्या आईची एक आठवण तुझ्या आईने कचऱ्यात विकली आणि तेही मी स्पष्टपणे मनाई केल्यानंतर. पण पप्पा, ती तर फक्त एक थाळी. मुला, जर तुला तिचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर चल, आज गावाला जाऊया. आज मी ऑफिसला जाणार नाही. मी, श्याम आणि स्मिता तिघजण कारमध्ये बसून गावाच्या दिशेने निघालो. गावातील मंदिराजवळ कार थांबवली. आत गेलो. तिथे पंडित पंड्या दादा धावत आले. अरे भिका, तू? स्मिता आणि श्याम हबकून गेले. एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या जनरल मॅनेजर, ज्याचा पगार 2 लाख रुपये महिना, त्याला कोणी भिका म्हणावं? मी पंडितजींचे पाय धरले. ते म्हणाले, तू खूप मोठा माणूस झालास बेटा. मी म्हटलं, सर्व आई आणि भगवंताची कृपा आहे. आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो. पंड्यादादा म्हणाले, जेवण न करता जाऊ नाही देणार. त्यांनी विचारलं, बा सोबत नाही आल्या? माझे अश्रू पुसताना पाहून ते समजले. म्हणाले, तुझ्या आईमध्ये विलक्षण आत्मविश्वास होता. जास्त शिकलेली नव्हती, पण तुझं पालनपोषण वडिलांशिवाय केलं. असा कोणताही बाप देखील करू शकणार नाही. नंतर त्यांनी माझ्या कुटुंबियांना सांगितलं, भिकाचं खरं नाव भावेश आहे, पण गावात सगळे त्याला भिका म्हणत. माहीत आहे का? कारण शांताबाईंची 3 मुलं जन्माला येताच मरण पावत असत. चौथ्यांदा हा भावेश जन्माला आला. तेव्हा आईनं मन्नत मागितली की तिचा मुलगा दीर्घायुष्य जगावा, तर ती आयुष्यभर चप्पल घालणार नाही आणि 1 वर्षभर 5 घरातून भीक मागेल. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, नागवे पाय, भीक मागून मुलासाठी अन्न जमवणं हे काही सोपं काम नव्हतं. भिका वाचला खरा, पण 1 वर्षानंतर त्याचे वडील निधन पावले. त्या नाजूक काळात देखील शांताबाईंनी हार मानली नाही. गावचं सगळं काम करीत त्या आणि मुलाला मंदिरात शिकायला सोडून जात असत. तिचं स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा साहेब व्हावा. मी सारखा रडत होतो. माझा मुलगा श्याम देखील आजीच्या गोष्टी ऐकून रडू लागला.
पत्नी स्मिता हात जोडून म्हणाली, मला माफ करा भावेश. आईंना समजून घेण्यासाठी 10 जन्मही कमी पडतील. भावेशने चेकबुक काढलं आणि पंड्यादादांना म्हणाला, हे 2 चेक्स आहेत. 1 लाखाचा मंदिरासाठी, 1 लाख तुमच्यासाठी. पण खरं काम तर अजून बाकी आहे. आई ज्या 5 घरातून भिक्षा मागायची त्या घरांकडे चला. पंड्यादादांनी मला ती 5ही घरं दाखवली. मी प्रत्येक घरातील वृद्ध व्यक्तीचे पाय धरले आणि प्रत्येकाला 1-1 लाखाचा चेक दिला. परत जाताना पंड्यादादा म्हणाले, बेटा, लोक 13वी अस्थि विसर्जन करतात, पण आज तू तुझ्या आईला खऱ्या अर्थानं मुक्त केलंस. तुझ्यासारखा मुलगा प्रत्येकाला मिळावा. आम्ही परतायला निघालो. घराजवळ भांड्यांची दुकानं आली तेव्हा स्मितानं कार थांबवली. दुकानात गेली आणि थोड्या वेळानंतर बाहेर आली. तिच्या हातात आईची तीच पितळ्याची थाळी, वाटी आणि चमचा होती. स्मिता म्हणाली, काल मी हे येथेच विकली होती. आज पुन्हा विकत आणली. जर ही भांडी विकली गेली असती तर मी माझ्याच मनाला कधीच माफ करू शकले नसते. भावेश, मला माफ करा. मी इतकी क्षुद्र आणि अक्षम ठरले की या भांड्यांचं मूल्य समजूच शकले नाही. स्मिता, क्षमा करणारा मी कोण असतो? मी फक्त हे तुला समजावण्याचा प्रयत्न केला की भावनांचं नातं किती खोल असतं. ठीक आहे, पण एक अट घेऊनच गाडीत बसेन. आता मी पुढे याच भांड्यातून जेवण करेन. हेच माझं प्रायश्चित्त आहे. भावेश म्हणाला, माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे की तुला तुझी चूक समजली. त्या भांड्यांमध्ये तू खाणार की मी हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की काहीही झालं तरी आपल्या नात्यात आदर आणि आपुलकी टिकून राहावी. प्रेमाचं बंधन इतकं मजबूत असावं की कोणी ते तोडायला आलं तर तोच मोडून पडला पाहिजे. जर या सत्यकथेने तुमचे डोळे आर्द्र केले असतील तर नक्कीच ही कथा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.